नमस्कार मंडळी, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण छान धाबा स्टाईल बघा पाहू शकता तुम्ही मस्त अशी लसूणी मेथी बनवलेली आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धती. या पद्धतीने तुम्ही जर बनवली ना, धाब्यामधली किंवा रेस्टॉरंट मधली भाजी खायला तुम्ही विसराल एवढीच चविष्ट ही भाजी बनवून तयार होते. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा एक पाव मी मेथी घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एका टोपलीवरती बघा निथळून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने छान आपल्याला मस्त अशी बारीक ही लसूणी मेथी आहे. मेथी जी आहे आपल्याला कट करून घ्यायची आहे. एक पाव मेथीमध्ये आपण 2 ते 3 लोकांसाठी आरामशीर मस्त मेथीची भाजी ही बनवू शकतो. बघा अशा पद्धतीने बघा ही मेथी मी कट करून घेतलेली आहे. आता एका भांड्यामध्ये आपण ही मेथी काढून घेऊया आणि याला छान अशी आपण लसणाची फोडणी देऊया. बघा तेल घातलेलं आहे, थोडंसं जिरं घातलेलं आहे. 4 ते 5 बघा लसणाच्या पाकळ्या ज्या ठेचून घेतलेल्या आहेत मी. याला मेथीला आपण छान अशी लसणाची फोडणी देऊया. बघा मस्त मेथी जी आहे ती छान आपल्याला शिजवून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने छान अशी मऊ करून घ्यायची आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीची मेथी जी आहे ती शिजवून झालेली आहे. त्यानंतर आपण मसाले बघा फुटाणे घेतलेले, थोडेसे शेंगदाणे घेतलेले आणि तीळ घेतलेले. तुम्ही दालवा सुद्धा घेऊ शकता यामध्ये. बघा 2-2 चमचे हे सर्व मी घेतलेलं आहे. बघा ते भाजून झालेले आहे. आता वेगळं आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. त्यानंतर बघा हे संपूर्ण जे मसाले आहेत ते थंड करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये बघा आता आपण सुके मसाले सुद्धा घालून घ्या. हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेलं आहे, धनिया पावडर घातलेली आहे आणि त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. बघा पाणी घालायचं थोडं आणि छान आपल्याला अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. बघा आता यामध्ये कढईमध्ये बघा मी 2 पडी तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये जिरं घालून घेतलेलं आहे आणि परत 5 ते 6 लसूण पाकळ्याचा ठेचून असा घातलेला आहे लसूण त्यामध्ये आणि 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. यामध्ये तुम्ही लाल मिरच्या सुद्धा घालू शकता आणि कांदा घातलेला आहे. आता कांदा सुद्धा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा त्यामध्ये टमाटर घालायचं आहे. टमाटर आणि कांदा छान मस्त मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. चवीनुसार यामध्ये बघा मीठ घालून घेत आहे मी. मस्त असा कांदा छान मऊ झालेला आहे. त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते वाटण आपण यामध्ये घालून घेऊया आणि मस्त तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण छान असं परतून घेऊया. बघा अशा पद्धतीने मस्त असं हे वाटण जे आहे ते आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे. जेवढं छान वाटण परतलं जाईल ना तेवढी लसूणी मेथी खाण्यासाठी अगदी चविष्ट अशी ही बनवून तयार होते आपली ही. बघा आता यामध्ये थोडंसं आपण पाणी घालून घेऊया. बघा थोडंसं मी 1 कप यामध्ये पाणी घालून घेत आहे. बघा आता मस्त असं याला आपण एक आता उकळी काढून घेऊया. थोडंसं पाणी घालून घेतल्याने काय होते आपल्या भाजीचा जो मसाल्याचा जो कच्चेपणा पण निघून जातो आणि भाजीला तरी सुद्धा छान येते. बघा आता थोडीशी वाफ काढून घेऊया 5 मिनिटाची. बघा पाहू शकता तुम्ही मसाले जे आहेत ते पूर्णपणे शिजलेले आहे. मस्त अशी तरी आलेली आहे आपल्या मसाल्यावरती. बघा छान अशी मस्त भाजी शिजवून झालेली आहे. त्यानंतर बघा आपण जी मेथी घेतलेली आहे ती मेथी यामध्ये आपण घालून घेऊया. बघा मस्त अशी चविष्ट लसूणी मेथी बनवून तयार होते. तुम्ही भाकरीबरोबर, पोळीबरोबर, भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता आणि एकदा ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा. खूप छान लागते आणि वरून बघा मी थोडासा कोथिंबीर सुद्धा घातलेला आहे. आता बघा यामध्ये थोडंसं 1 ग्लास मी याच्यामध्ये जवळपास यामध्ये पाणी घातलेलं असेल. बघा थोडं पाणी मी गरजेनुसार यामध्ये पाणी घालून घेत आहे. बघा मस्त अशी थोडीशी मी घट्टसर ही भाजी ठेवलेली आहे. बघा परत मी थोडंसं यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. बघा मस्त अशी ही भाजी झाली होती बघा. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटलेली आहे. परत बघा एक वाफ काढून घेतली आहे बघा मस्त अशी बघा तरी आलेली आहे आपल्या भाजीवरती. पाहू शकता तुम्ही मस्त अशी आपली लसूणी मेथी बनवून तयार झालेली आहे. बघा अशा पद्धतीची. या पद्धतीची तुम्ही बनवाल ना रेस्टॉरंटमधली किंवा धाब्यामधली खायला विसराल. एवढीच चविष्ट आणि खमंग अशी मस्त अशी भाजी बनवून तयार झाली होती. त्यानंतर या भाजीसाठी आपण आता तडका करूया. बघा पॅनमध्ये मी 1 पडी तेल घालून घेतलेलं आहे. यामध्ये बघा 4 ते 5 परत मी लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि हिंग सुद्धा घातलेला आहे मी यामध्ये थोडासा. बघा या तडक्यामध्ये तुम्ही लाल तिखट, हिरवी मिरची किंवा तिखट सुद्धा तुम्ही घालू शकता. बघा मी थोडंसं वरून काश्मीरी लाल तिखट जे आहे ते घालून घेतलेलं आहे रंग छान येण्यासाठी. बघा आता गॅस बंद केलेला आहे. आता हा तडका आपण भाजीवरती घालून घेऊया. बघा पाहू शकता तुम्ही मस्त अशी लसूणी मेथी बनवून आपली तयार झालेली आहे. खाण्यासाठी तेवढीच रुचकर आणि चविष्ट ही भाजी लागते. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. चला तर आपण आता डिशमध्ये घेऊया. बघा पाहू शकता मस्त रंग आणि छान अशी घट्टसर अशी आपली लसूणी मेथी बनवून तयार झालेली आहे.
बघा मस्त लसूणी मेथी बनवून झालेली आहे तयार. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.